नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मनाच्या कथा या यूट्यूब चॅनलवरती. लोकांनी तुम्हाला एकटं पाडलं असेल आणि तुमचा तमाशा व्हावा असं लोकांना वाटत असेल तर अजिबात घाबरू नका. जन्माला येताना आपण एकटेच आलो होतो आणि जाताना देखील एकटेच जाणार आहोत. मग एकटं जीवन जगणं काय कठीण आहे? फक्त या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्यामुळे लोकांनी जर तुम्हाला कितीही एकटं पाडलं तरी देखील तुम्ही एकटे संघर्ष करू शकाल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. नंबर 1 आहे, ज्या नात्यांना तुम्हाला ओरडून सांगावं लागत असेल की तुम्हाला त्यांची गरज आहे, तर हेच समजून घ्या की त्यांना तुमची अजिबात गरज नाही. अशा वेळेस अशा नात्यांपासून दूर राहिलेलंच केव्हाही चांगलं. दुसरं आहे, तुम्ही जर तुमच्या आयुष्यात खूप मोठं यश मिळवलं असेल तर त्यामध्ये सगळ्यात मोठे योगदान जर कोणाचं असेल तर ते फक्त आणि फक्त तुमच्या वाईट वेळेचं आहे. तुमच्यावर आलेल्या वाईट वेळेनेच तुम्हाला नव्याने जगायला शिकवलं आणि तुमच्या यशापर्यंत पोहोचायला शिकवलं. तिसरं आहे, सगळ्यात जास्त दुःख आपल्याला तेव्हाच होतं ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीवर अतिविश्वास ठेवलेला असतो. म्हणजे आंधळेपणाने डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्याला धोका देतो, जाणीव करून देतो की आपण खरंच आंधळे होतो, म्हणूनच आपला विश्वासघात झाला. 4 आहे, तुम्ही कितीही एकटे पडले असाल तरी देखील जगातल्या लोकांवर नाही तर जग बनवणाऱ्या मालिकवर विश्वास ठेवा. तो वेळेबरोबर सर्व काही ठीक करेल. 5 आहे, समजत नाही की या कलियुगामध्ये कोणावर विश्वास ठेवावा, कारण लोक विश्वासघात देखील अगदी प्रेमानेच करतात. 6 आहे, आपल्या डोळ्यातून अश्रू तेव्हाच बाहेर येतात जेव्हा आपल्या मनामध्ये खूपच दुःख असतं. 7 आहे, मित्रांनो, आयुष्यात कितीही संकट आली तरी देखील घाबरू नका, कारण जो रस्ता देवाने तुमच्यासाठी उघडला आहे तो कोणीही बंद करू शकत नाही. 8 आहे, मित्रांनो, जे लोक आपले सगळ्यात मोठे शुभचिंतक असतात तेच काही वेळा आपल्या आनंदामध्ये आग लावतात. 9 आहे, जे लोक गोड बोलून अगदी तुमच्या खाजगी आयुष्यापर्यंत पोचलेले असतात तेच तुम्हाला सगळ्यात जास्त धोका देतात, कारण तुम्ही स्वतःहून तुमचं आयुष्य त्यांच्या हातात देऊन दिलेलं असतं. कोणालाही इतकं जवळ करू नका की तो तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. 10 आहे, ज्या डिप्रेशनमध्ये श्रीमंत लोक आत्महत्या करतात तेवढी डिप्रेशन जर एक सामान्य माणूस रोज त्यांच्या मनात घेऊन फिरतो, कारण त्यांना लढता येतं, मरता येत नाही. आपल्याला देखील मरणाऱ्यांमध्ये नाही तर लढणाऱ्यांमध्ये राहायचे आहे. स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की कुठलीही परिस्थिती तुमच्यावर वाईट परिणाम होणार नाही. 11 आहे, आजकालची नाती इतकी स्वार्थी झाली आहे की एक वेळ पैसा सांभाळणं अवघड नसेल पण नाती सांभाळणं इतकं अवघड झालं आहे. 12 आहे, संपूर्ण आयुष्य जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, त्या व्यक्तीपासून थोडं दूर राहत जा, म्हणजे तुमच्या नात्यामध्ये नेहमी प्रेम टिकून राहील. 13 आहे, एक गोष्ट नेहमी ध्यानात राहू द्या, जिथे तुमची चूक नसेल किंवा तुम्ही चुकीचे नसाल अशा ठिकाणी कधीच झुकू नका आणि स्वतःच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचू देऊ नका. 14 आहे, काही लोक खूप समजदार असतात जे रागामध्ये सुद्धा शांत राहतात आणि आपली बोलण्याची पद्धत कधीच विसरत नाही. आपल्यामध्ये देखील हा गुण यावा यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे. 15 आहे, माणूस पण फार कमालीचा आहे. नाटकातील लोकांचे दुःख पाहून रडतो आणि वास्तव्यामध्ये लोकांच्या आयुष्यातल्या दुःखाला नाटक समजतो. 16 आहे, मित्रांनो, कोणी जर तुमच्या रस्त्यात कितीही काटे आणण्याचा प्रयत्न केला तरी देखील ज्याच्या मनामध्ये जिद्द असते तो कोणालाही न कोणता मार्ग शोधून शून्यातून पुन्हा विश्व निर्माण करू शकतो. 17 आहे, जर आयुष्यात शांततेत जगायचं असेल तर लोकांकडून अपेक्षा करणं सोडून द्या. 18 आहे, ज्यांनी तुमच्या आयुष्यात पावलोपावली तुमची साथ दिली असेल त्यांना हृदयात ठेवा आणि ज्यांनी धोका दिला असेल त्यांना त्यांच्या लायकीमध्ये ठेवा, तेव्हाच ती लोक सुधारतात. 19 आहे, काही लोक आपल्या चांगुलपणाचा देखील तिरस्कार करतात, म्हणजे केवळ आपण सत्यवादी आहोत यामुळे आपली ईर्ष्या करतात.
20 आपले विचार जर चांगले असतील तर आपल्याला सगळं चांगलं दिसेल. जशी दृष्टी तशी सृष्टी दिसते. 21 आहे, तुम्ही एखाद्याला कितीही जीव लावा, कितीही आपलं बनवून पहा, परंतु तरी देखील कोणीही तुमचं आयुष्यभरासाठी आपलं बनवू शकत नाही. 22 आहे, कोणाला जास्त त्रास देऊ नका आणि कोणाच्या अगदी जवळही जाऊ नका, म्हणजे तुमच्या आयुष्यात शांतता राहील. 23 आहे, काही लोक बिचारी इतकी साधीभोळी असतात की त्यांना आयुष्यभर गोड आणि खोटं बोलण्याची कला जमत नाही आणि त्यांच्या सत्यवादी स्वभावाने त्यांच्यापासून खूप नाते हिसकावून घेतलेली असतात. 24 आहे, कोणी तुम्हाला लाख चुकीचं बोलू द्या, तुम्ही फक्त मनावर न घेता फक्त हसून सोडून द्या. 25 काही वेळा चांगल्या कामासाठी लोक एकत्र येणार नाहीत, परंतु पुढे जाणाऱ्या माणसाला मागे खेचण्यासाठी आम्ही मरण पावलेल्या माणसाला उचलण्यासाठी लोक कमालीची एकता दाखवतात. किती अवघड गणित आहे ना लोकांचं. 26 काडीच्या पेटीतील सर्व काड्या एकसारख्या दिसतात, परंतु त्यातलीच एक काडी दिवा लावते तर एक आग लावते. तशीच असतात आपल्या सभोवतालची माणसं, म्हणून माणसं ओळखून जीवन जगायला शिका. 27 ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्याच्या भावनांची कदर नसते अशा नात्यांना बळजबरीने ओढत नेण्यात काहीच गरज नाही. 28 तुम्ही जसे आहात तसेच राहा. लोकांसाठी तुम्हाला स्वतःला बदलण्याची गरज नाही. शेवटी सोनं ते सोनंच असतं. डुप्लिकेटपेक्षा ओरिजिनलची किंमत केव्हाही जास्तच असते आणि एक ना एक दिवस लोकांना ते कळतंच. 29 आहे, जेव्हा आपली स्वप्न तुटतात आणि आपले लोक तुटतात तेव्हा झोपेच्या गोळ्यांचे सुद्धा उपयोग नसतो. 30 हे मात्र खरं आहे, दुश्मन तेव्हाच सफल होतात जेव्हा त्यांच्या मागे आपल्याच लोकांचे हात असतात. 31 कधीकधी आपल्या आयुष्यातील वाईट घटनाच आपल्याला योग्य रस्त्यावर घेऊन येतात. 32 माणूस आपल्या आयुष्यात फक्त अशाच व्यक्तीसाठी रडतो ज्याला त्याने त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान दिलेले असते. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल होणार असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. असेच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल